आज नारळी पौर्णिमा, महाराष्ट्रातील विशेषतः कोकण किनारपट्टीवरील प्रमुख सण। पावसाळा संपत आलेला आहे। पावसाचा जोर कमी झाल्याने समुद्रही शांत होऊ लागला आहे। त्यामुळे 3 महिने नांगरून ठेवलेल्या होड्या पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी दर्याची पूजा करून सोन्याचा नारळ अर्पण करण्यात येत असतो। असा हा जीवनदायी सण। मासळीचे धन जाळ्यात टाकणाऱ्या दर्याराजाविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव। अलिबाग, मुरुड, उरण, रायगड, रत्नागिरी अशा समुद्र किनाऱ्याच्या भागातील कोळीवाड्यांमध्ये होडीची पूजा करण्यात येते। कुलदैवतेला साकडे घातले जाते। होडीची नाल, मध्य आणि सुकाणू यांची पूजा करण्यात येते। घरोघरी नारळाच्या करंजा, नारळी भात, पुरणपोळी बनवण्यात येते। दर्याराजाला या करंजांचा नैवेद्य दाखवला जातो। या करंजा भेट म्हणूनही दिल्या जातात। पनवेलमध्ये तर या उत्साहाला मोठे उधाण येते। समुद्रकिनारी कोळी समुदायांमध्ये नृत्य कार्यक्रमही होतात। पारंपरिक पेहराव करून नृत्य सादर करणारी अनेक मंडळे या काळात समुद्रकिनारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतात। समुद्राला अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाची मिरवणूक काढून पूजा केली जाते। ही मिरवणूक कोळीवाड्यांमधून व मुख्य रस्त्यावरून फिरवली जाते। यावेळी प्रत्येक घरातून नारळ समुद्रात अर्पण करण्यासाठी दिला जातो। सोन्याचा बेगड लावून सजवलेला नारळ सार्वजनिक असतो। पूर्वी टाळ, मृदुंगाच्या गजरात भजन म्हणत नारळाची मिरवणूक काढली जात होती। आता ही जागा ढोल ताशांनी घेतली आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडाफोडी हा खेळ कोकण किनारपट्टीवर अनेक गावातून खेळला जातो। महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर नारळाचे पीक चांगले येत असल्याने लहान मुले व तरुण वर्ग नारळ फोडाफोडीचा खेळ करतात। नारळ फोडाफोडी या सणाचे आकर्षण आहे। साधारण आषाढी एकादशी झाल्यापासून लहान मुले एकत्र जमून हा खेळ खेळण्यास सुरुवात करतात। किनारपट्टीच्या गावातील बाजारपेठ व नाक्यांवर हा खेळ सुरू होतो। त्याची सांगता नारळी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी होते। फुटलेले नारळ अर्ध्या किमतीत विकले जातात। या नारळापासून वड्या व मोदक तयार केले जातात। नारळी पौर्णिमेच्या पवित्र दिनी रक्षाबंधनचा सणही साजरा केला जातो। रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते। आपल्या भारतीय संस्कृतीने जी कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक एकोपा जपण्याची जी व्यवस्था निर्माण केली आहे, त्यामध्ये नातेसंबंधाची सन्मानाने वागणुकीची बांधिलकी जपलेली आहे। या अतूट नात्यांच्या बंधनामध्ये प्रेम, जिव्हाळा, आदरभाव, कृतज्ञता आणि कर्तव्य भावनांची हळूवार जाणीव करून देण्यासाठी श्रावण पौर्णिमेचा सण बहीण भावाच्या अतूट नात्याचा सन्मान करणारा सण आहे। अशा प्रकारे हा नारळी पौर्णिमेचा सण रक्षाबंधनमुळे आनंददायी होतो।